नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता आणखी तापत चाललाय। झाडं वाचवण्यासाठी आता लहान मुलं सुद्धा मैदानात उतरली आहेत। हातात पोस्टर घेऊन तपोवनामध्ये लहान मुलांनीही आंदोलन केलेलं आहे। झाडं वाचवा, पर्यावरण वाचवा असा संदेश या लहान मुलांनी दिलाय। महापालिका चिमोड्यांची आता तरी हाक ऐकणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी आहे। तपोवनामध्ये सध्या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होतोय। यासाठी सेलिब्रिटी सुद्धा मैदानात उतरले होते आणि त्याचबरोबर अनेक नेते मंडळी, राजकीय पक्ष सुद्धा उतरलेले असताना आता लहान मुलांच्या हातात सुद्धा या विरोधात पाट्या दिसत आहेत। दिवसागणिक हा विरोध आणखी वाढताना पाहायला मिळतोय। तपोवन परिसरात दररोज वेगवेगळ्या सामाजिक संघटना, संस्था एकत्र येतात, आंदोलन करतात आणि आता या आंदोलनामध्ये शाळकरी मुलं देखील सहभागी झालेली पाहायला मिळतात। तपोवनातल्या या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी काही शाळकरी मुलांनी हातात वृक्षतोडी विरोधाचे पोस्टर्स घेऊन आपला विरोध दाखवलाय आणि त्यामुळे प्रशासनाच्या समोरच्या अडचणी वाढल्यात। आता प्रशासन या सगळ्या प्रकरणावर काय नेमका तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।